नमस्कार, मी पूजा तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सगळ्यांचाच मोठा प्रश्न, ते लहान मोठे मध्यमवर्गीय सगळ्यांचा हे प्रश्न आहे की पैसा हा कसा वाचवायचा आणि पैसा आपण कुठं कुठं सेव्ह करू शकतो, तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राइब करा, तसंच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे आपल्याला पैसे असतात आपल्या महिन्याभराचे, त्याच्यातून आपण कशा प्रकारे म्हणजे पैसे कुठे कुठे सेव्ह करू शकतो किंवा काय काय गोष्टी आपण करून कुठे कुठे आपले पैसे वाचवू शकतो। सेव्ह द मनी सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्यांना पैशाची खूप गरज आहे आणि आपण जे मिडल क्लासवाले जे लोक असतात ना, त्यांना खूप प्रॉब्लेम येतो। म्हणजे आपल्याला कसं होतं माहिती आहे का, धड आपण वरही नाही आणि धड खालीही नाही, एकदम गरीबही म्हटलं जात नाही आणि खूप श्रीमंत आहे असं पण आपल्याला म्हणलं जात नाही। तर जे मिडल क्लास आहेत ना फॅमिली, त्यांना खूप प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला असं होतं की आपण खूप गरिबीही दाखवू शकत नाही कारण आपला इगो कुठेतरी हर्ट होतो, किंवा आपण खूप श्रीमंतीही दाखवू शकत नाही कारण ते आहेच नाही आपल्याकडे। या सगळ्या गोष्टी असतात आणि आपण मान्य सुद्धा करत नाही की माझ्याकडे नाही आहे सध्या पैसे, असं तसं आपण मान्य करतच नाही। आपण कोणाचं जर थोडंसं काही बघितलं ना, एखाद्याचं की त्याने हे घेतलंय ते घेतलंय, की आपण लगेच रिॲक्ट करतो किंवा आपल्या घरात भांडणं होतात। दुसऱ्याने काय घेतलंय त्याच्यावरून आपण भांडण करत असतो की त्याने ते घेतलंय, हे झालंय। समाधानी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समाधानी व्हायला शिका। जे आपल्याला देवाने दिलंय ते खूप दिलंय आणि इतरांपेक्षा खूप चांगलं दिलंय। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला काहीतरी कमी दिलंय, तुमच्या डोक्यावर छत आहे म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत आहे असं तरी मी मानेन। तुम्हाला दोन वेळेचे जेवण भेटतंय तर तुम्ही खूप श्रीमंत आहात। पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाही, आपल्याला जे पैसे येतात त्याच्यातही आपलं काही पुरत नाही। म्हणजे आपल्याला महिन्याच्या शेवटी खूप सारा आपला हिशोब आहे तो लागत नाही। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे म्हणजे जेव्हा आपण पैसे काहीतरी आपल्याला भेटतात किंवा महिना सुरू होतो, महिन्याच्या स्टार्टिंगलाच आपण आपला जो खर्च आहे सगळं लिहून काढलं पाहिजे। घरात कोणत्या गोष्टी एक्स्ट्रा आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला लागणार नाहीये किंवा फिजूल खर्च आहे एखादी, त्याच्यासाठी आपण रिकामेच आपण खर्च करत असतो, त्याच्यासाठी आपण काय काय गोष्टी व्यवस्थित करू शकतो, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या त्या लिहून काढायच्या। या महिन्यात एवढा खर्च होणार आहे, दुधाचं बिल, पाणी बिल, लाईट बिल, या सगळ्या गोष्टी आपण लिहून काढायच्या आहे आणि नंतर जे पैसे उरतात ते साईडला काढून आपण कुठेतरी सेव्ह करायचं आहे। लेडीज असाल तर तुम्हाला सगळ्यात गोष्टी म्हणजे चांगली गोष्ट सांगते की तुम्ही थोडंफार ना घरातल्या गोष्टी, आपण पहिल्यापासून आपल्या लेडीजचं असतं की पैसा आला की आपण जास्त करून कपड्यांकडे भर देतो। मीही स्वतः करायचे, कारण मला सोने चांदी खूप मोठे बंगले गाडी याच्यापेक्षा मला कपड्यांमध्ये खूप इंटरेस्ट होता पहिल्यापासूनच। मला फॅशन डिझायनिंग या सगळ्या गोष्टींमध्ये मला जास्त हे होतं। मी पर्सनली सांगते तुम्हाला, कपडे बघितले की माझा मोह आवरत नव्हता। सगळ्या गोष्टी मी कपडे बघितले की आपोआप मला नाही जरी घ्यायचे तरी मी घ्यायचे, पण काही वर्षांपासून मी कमी केलंय ते। पहिले खूप मला कपड्यांची आवड होती, आता पण आहे, पण जेवढं आपलं बजेट आहे ना त्यानुसार आपण व्यवस्थित कपडे किंवा कोणताही खर्च करायला शिकलं पाहिजे। तर मेन गोष्ट म्हणजे आपण ज्या गोष्टी आपल्याला उपयोगात पडणार आहे पुढे त्याच्याकडेच लक्ष द्यायचं आणि सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपण लिहून ठेवलं ना तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आणि त्याच्यातल्या काही गोष्टी आहे की आपण असं म्हणतो की लोकांना इतरांना बघून आपण जास्त हे होतो की आपल्याला त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही, ह्या गोष्टी आपण खूप आपल्या मनाला लागून घेतो आणि मग त्यांच्यासाठी सारखंच फॅशन वगैरे करायला बघतो। त्याच्यात काय होतं माहितीये का, फॅशन तरी 2 दिवसाचा आपला होऊन जातो, पण आपला महिन्याचा जो बजेट आहे तो अख्खाच चालला जातो त्या याच्यामध्ये 2 दिवसाच्या फॅशनमध्ये। तर नक्की अशा गोष्टी काहीतरी करायला शिका। आता तुमच्या एक साधा उदाहरण देते मी, तुमच्या घरात जर बर्थडे आहे तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा, तर त्याच्यात तुम्हाला आता दुसऱ्यांनी खूप मोठा डेकोरेशन केलाय आणि मीही खूप मोठा डेकोरेशन करणार किंवा मीही बाहेर जाणार हे करणार, तुमचं बजेट अजिबात नाहीये, पण दुसऱ्याने केलाय, तुमच्या शेजाऱ्याने कोणी केलंय, लेडीजचं खूप असतं बघा। मला तर नको वाटतं त्या गोष्टी। म्हणजे कसं आहे, त्याने केलाय ना समोरच्याने, त्याचा आहे तेवढा बजेट, त्याने केलाय किंवा तिने केलाय, आपलं नाहीये तर नाही करायचं। ज्या गोष्टी आहे आपल्या बजेटमध्ये तेच करायला शिका। मेन गोष्ट म्हणजे जेव्हा बर्थडे असेल, आता साधारण उदाहरण आहे, जर घरात तुमच्या एखादी छोटी बर्थडे पार्टी आहे, काहीतरी आहे, तर तुम्ही काय करायचं, खूप बाहेरून आपण भरपूर, आता मोठं लहान मुलं आहे तोपर्यंतच आपण बर्थडे वगैरे त्यांचं करत असतो आणि ते केलाच पाहिजे, कारण मुलांना छोट्या छोट्या आनंदामध्ये आपणही आनंदी झालो आणि नंतर त्या मेमरीज आपण खूप मोठे श्रीमंत होऊन जाऊ आपण एका दिवशी, पण त्या मेमरी आहेत त्या आपल्याला जपता आल्या नाही, याचा आपल्याला रिग्रेट आयुष्यभर राहणार आहे। त्याच्यासाठी काय करायचं, तर मेन गोष्ट म्हणजे आपण काय करायचं, जेव्हा मुलांचं बर्थडे वगैरे असेल तर आजूबाजूचे लहान मुलं वगैरे आपण बोलवले जातात, तर त्यांच्यासाठी आपण बाहेरून काही न मागवता घरीच बनवू शकतो।
आता मी स्वतः केक बनवते आणि तुम्हीही केक शिकू शकता. खूप हे नाही आहे, म्हणजे तुम्ही ऑर्डरही घेऊ शकता. याच्यामध्येही खूप मोठा फायदा आहे जर तुम्ही स्वतः, म्हणजे आता त्याचे जे प्रॉडक्ट आहे खूप महाग आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तुमच्या हाताला तसं टेस्ट हवा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये करिअर होतो बेकरी वगैरे याच्यामध्ये. आणि घरगुती जास्त लोक आता बघतात कोणत्याही गोष्टी घ्यायला, तर मेन गोष्ट ती आहे की तुम्हाला ते आलं पाहिजे. केक वगैरे घरीच बनवतो आपण. त्याच्यानंतर माझं तर ते केकचे म्हणजे पैसे बाहेर कमीमध्ये सुद्धा भेटतो केक, पण त्याची क्वालिटी तेवढीच कमी असते. तर मी घरी बनवते, त्याचा खूप आनंद आहे मला की तेवढे पैसे पण वाचतात आणि मी स्वतः माझ्या हाताने बनवलंय. ते कसं बनवलंय हेही मला माहिती आहे, त्याच्यामध्ये काय काय यूज केलंय सगळ्या गोष्टी. तर ती एक गोष्ट. त्याच्यानंतर आपण जे मुलांना ते केक सोबत खाऊ देतो ना, बाहेरून चिवडा आणतो किंवा बाहेरून समोसे, वडापाव, काहीतरी काहीतरी बाहेरून जेव्हा दाबेली वगैरे आणत असतात किंवा एखादं पार्सल बाहेरून आपण आणतो, ते पार्सल खूप महाग पडतं आपल्याला. 3-4 हजार रुपये आपल्याला त्याच्यामध्ये वेस्ट होतात. एक 15-16 रुपयाच्या वरच इथं समोसा वगैरे भेटतो किंवा वडापाव, ह्या सगळ्या गोष्टी. वडापाव कमी भेटतो, पण कसं आहे ना, आपण जेव्हा बाहेरून आणतो तर त्या गोष्टींचं म्हणजे ते बजेट आपलं थोडं पुढे जातो. म्हणजे ते 3,000 तुम्ही मुलांना म्हणजे याच्यासाठीच वेस्ट केलेत, असेच वेस्ट केलेत खाऊसाठी, असं होतं. त्या 3 महिन्यात तुमचा दूध, लाईट बिल किंवा मुलाचं ट्युशनची फीस होऊ शकते, याच्याकडे आपण लक्ष दिला तर. तर मी काय करते, आता खूप वेळा मी पहिले आणायचे वगैरे बाहेरून, कारण नाही व्हायचं, मुलं लहान होते आणि मला घरी अरेंज करायचं नाही जमायचं. पण तुम्ही तिथेही पैसे वाचवू शकतात. तुम्ही केक म्हणजे केक तर बनवलं, त्याच्यानंतर जे काही आहे खाऊ, तुम्ही छानपैकी घरीच पावभाजी किंवा दुसरी एखादी रेसिपी, कोरडा खाऊ आपण जे मुलांना बनवतो, काहीतरी असं घरी बनवू शकतो आपण. लाडू, काहीतरी गुलाबजामुन, चिरमुरे किंवा घरीच भडंग वगैरे बनवून देणं. तर इथेही आपले खूप सारे पैसे वाचतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे म्हणजे मुलांकडे जेव्हा आपण खर्च करतो, सगळ्यात पहिले मुलांचंच बघूया आपण. तर मुलांना खर्च करतो की आपण अशी खेळणी मुलांना आणत असतो घरात की ज्याचा ते उपयोग करत नाही. एकदा त्यांनी घेतली ती हातात, नंतर ते घेणार नाही. मुलांना नाही म्हणायला शिका. मुलं म्हणजे हट्ट करतात मुलं लहान असले तोपर्यंत, पण आपण नाही म्हटलं की ते आपोआप, म्हणजे 1-2दा नाही म्हटलं की ते आपोआप मग सांगत नाही काही गोष्टी, किंवा ज्या गरजेच्या आहेत ते त्या यूज करणार आहेत. सायकल असू दे, सायकल वगैरे किंवा स्केटिंग वगैरे, या सगळ्या गोष्टी मुलांना यूज होतात. किंवा एखादं आवडणारं त्यांना खेळणे, ते ठीक आहे, पण कुठेही बाहेर गेले की खेळणे आणणं, हे आणणं, त्यांना आहे लाडाचं आहे ते, त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे पैसे वेस्ट करतात. आता ते गाड्या म्हणजे खेळत नाही मुलं. आता मोठा मुलगा असेल की त्याच्या लहान भाऊ किंवा बहीण असेल तर त्याला ते उपयोगी पडतं. तर आपण जेवढा मोठ्याला खर्च केलाय त्याचंच आपण थोडंफार लहान मुलंही त्याच्यामध्ये खेळून घेतात, ती एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट बघूया आपण. खेळणे वगैरे नाही म्हटलं की ते मुलं नाही हे करत. आपण सगळ्या गोष्टी त्यांना टायमिंगवर दिल्या तर मग ते नंतर त्यांना सवय लागते की ते कुठेही गेले तर मागतात. ती एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर एक गोष्ट आहे, मी तुमच्या घरात जर हे असेल ना, मुलं म्हणजे असतील, तर तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे घरी बनवायला शिका, बाहेरून न आणता. जर त्यांना काहीतरी खायला आवडते ना, तर घरी बनवा. त्या गोष्टी म्हणजे चव थोडीशी इकडे तिकडे होऊ शकते, पण मुलांना आपण घरी बनवलंय त्याचं म्हणजे बाहेर गेले की 200-400 रुपये असेच सहज जातात. तर घरी बनवलेले कधीही उत्तम सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करताना खूप वेळा विचार करायचा. तर जिथं जे कपडे आपल्याला गरजेचे आहेत किंवा एखादा फंक्शन आहे तेव्हाच ते कपडे घ्यायचे. असेच कधीही बाहेर जाऊन कपडे आणणं टाळायचं. कारण मुलांचं कसं असतं, लहान मुलांचं स्कूलचे युनिफॉर्म वगैरे असतात. घरी आल्यावर थोडा वेळ ते कपडे वगैरे घालणार आहे, त्याच्यानंतर ते कपडे त्यांना लगेच लहान होतात. आणि मुलांच्या वाढत्या वयामुळे त्यांचे शूज, त्यांच्या सँडल लगेच लहान होतात त्यांना. आता मी पर्सनली अनुभवलंय. 2 मुलं आहेत मला. 2-3 महिने झाले की त्यांना ते सँडल वगैरे यायला बघत नाही किंवा कपडेही हे होतात, फिट वगैरे होतात. मग जेमतेम कपडे यूज करायचे. पुढची गोष्ट, तर कधीही खरेदी करताना मॉल वगैरे या गोष्टींमध्ये खर्च करणं कमी करायचं. मॉलमध्ये आपण गेलो की भरपूर गोष्टी आपण घेऊन येतो. तर साधारण जी किराणा असेल तुमच्या शेजारी, तिथून जाऊन तुम्ही एक लिस्ट बनवून घ्या आणि जेवढे आहे, एकदा जेव्हाही आपण किराणा आणू तर 10 वेळा विचार करून आणायचा आणि बघायचा, आपले पूर्ण डबे ओपन करून बघायचे की कोणते आपले जे पदार्थ आहे किंवा डाळी वगैरे जे काही ग्रोसरीज आहेत ते कितपत आहे आपल्या घरात आणि कितपत आपल्याला आणायची गरज आहे, तेही एकदा चेक करून घ्यायचं. किंवा पडलेले असतात अगोदरच्या, नंतर आपण ते आणतो, मग ते त्याच्यातलं कीड लागते, काहीतरी खराब होतात त्याच्यात, तर तिथेही आपला पैसा वेस्ट जातो. त्याच्यानंतर जे गव्हाची पॅकिंग आहे ते घेण्यापेक्षा गहू घ्या आणि ते दळून आणा.
कारण ते हेल्दी आहे. आता ते तुम्ही पीठ जे घेतात 15 दिवसाच्या आत ते दळण आपलं संपलं पाहिजे, पीठ वगैरे जे असतं ते. आता ते पॅकिंग कधीची आहे आपल्याला माहीत नसतं आणि ते आपल्या शरीरासाठीही चांगलं नाही आणि तिथे पैसेही एक्स्ट्रा मोजावे लागतात. तर ती एक गोष्ट आहे की तिथेही आपण पैसे वाचवू शकतो. त्याच्यानंतर गॅस, जेव्हाही आपण गॅसवर काहीतरी बनवू, ज्या गोष्टी आपण गॅसवर बनवतो, तर कढई आपली ऑलमोस्ट तापलेली असते. तर भाजी करण्याच्या अगोदरची कढई तापलेली असते, त्याच्यामध्येच आपण शेंगदाणे भाजून घेऊ शकतो. बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला भाजणीच्या एखाद्या डाळ्या वगैरे काय काय भाजायचं आहे ते आपण भाजून घेऊ शकतो. तिथंही आपण गॅसचा बचत करू शकतो गॅसची. आणि भाजी बनवताना त्याच्यावर झाकण ठेवून आपण भाजी बनवली की नक्की तिथेही आपला गॅस वाचतो. एक टायमिंगला 2-3 रेसिपीज करायला शिका. म्हणजे कसं होतंय तेवढंच आपला गॅस, आपण दुर्लक्ष होतो. दूध वगैरे ठेवला आणि आपण इकडं तिकडं जात असतो. तर दूध वगैरे ह्या अशा गोष्टी जेव्हा हे जातात गॅसवर आपण ठेवतो, तर तिथं आजूबाजूलाच राहा, म्हणजे तेवढेच पैसेही वाचतील. ती एक गोष्ट. जर तुमच्या मुलांचं स्कूल जवळ असेल तर तुम्ही स्वतः त्यांना सोडायला जा. आता सहज 1000-1500 रुपये भाडा असतो याचा, म्हणजे बसचा, स्कूल बसचा किंवा व्हॅनचा. तर पावसाळा इकडे आहे त्याच्यामुळे मला तर ऑप्शन नाही आहे की 1-2 महिने तर त्यांना मला बसमध्येच जाऊ देणार आहे मी. 1000 रुपये तुम्ही जा, नाही जा, 1 तारीख झाली की तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतात. तर तिथेही आपण पैसे वाचवू शकतो. जवळ शाळा असेल किंवा स्कूल असेल तर आपण स्वतः जाऊन त्यांना सोडू शकतो. आता 2 महिने मी राहू देईन, त्याच्यानंतर मी सोडणार आहे मुलाला. कसं होतंय ते पैसे, म्हणजे पेट्रोल लागून लागून मला 500चा लागणार, पण 500ची माझी तिथं बचत होणार आहे. 1000-1500 रुपये असे सहज जातात. तर 1000 रुपये जातात ना स्कूल व्हॅनचे, तर माझे 500 जातील. 500 रुपये राहतील मला. आणि पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण भाज्या आणतो ना, ग्रोसरी झाली, गॅस वगैरे झाला, आता आपण जेव्हा भाज्या आणायला जातो ना, तर भाज्या आणा, पालेभाज्या आता लगेच खराब होतात पावसाळा चालू आहे तर, किंवा कोणत्याही ऋतूमध्ये पालेभाज्या जास्त टिकत नाही. आणि ते टिकवल्याही नाही पाहिजे, कारण त्याच्यामधले जे विटामिन्स वगैरे असतात ते निघून जातात, त्याच्यातले सत्व असतात ते निघून जातात जास्त दिवस आपण ठेवलं तर, ते भाजीची चव तशी लागत नाही. त्याच्यामुळे भाजी तुम्हाला जेव्हा करायची आहे, आजूबाजू आपण जात असतो किंवा भाजीवालेही येतात, तर तेव्हा लगेच घ्यायची आणि लगेच भाजी करायची. आठवड्याभराची भरपूर भाजी घेऊन ठेवतो आपण कमीत कमी. आपण असं नाही की आठवड्याभर आपण भाज्याच खातो. कधी कधी आपलं मन वेगळा होतो, कधी डाळ खावी वाटते, कधीतरी काहीतरी वेगळं, एखादा पाहुणा येतात किंवा काहीतरी होतं, तेव्हा आपल्याला ते वेगळा पदार्थ बनवला जातो. त्याच्यामुळे भाज्या वगैरे तसेच खराब होतात, आपण फेकून टाकतो अक्षरशः. तर तिथेही आपण पैसे वाचवू शकतो आणि भरपूर गोष्टी आहेत तिथे व्यवस्थित आपण अरेंज करू शकतो. त्याच्यानंतर जे फळं आहे ते खूप महाग झालेले आजकाल, त्याच्यामुळे फळंही त्या क्वांटिटीमध्ये आणा. तुमच्या घरात कोणते म्हणजे फळं मुलं खातात, आता आपण मुलांसाठीच आणतो, आपणही खातो, पण मुलांसाठी आपल्याला जास्त कल असतो की मुलांना कशा प्रकारे फळं वगैरे दिली जाईल. तर त्यांच्या आवडीची फळं आणा. म्हणजे आता फळं तर सगळ्याच मुलांनी खाल्ले पाहिजे, पण काही आता मुलं सगळेच गोष्टी खात नाही. आपल्यालाही काही गोष्टी, सगळ्याच गोष्टी आवडतील असं नाही. तर त्यांच्या आवडीचं आणा, म्हणजे ते खातील तेवढंच आणि त्याच क्वांटिटीमध्ये आणा. किलो आणणार असेल तर अर्धाच किलो आणा, म्हणजे तेवढंच ते आठवड्याभर राहील आणि नंतर ते जाईल सगळं, म्हणजे खातील सगळे मुलं. आपण जर 2-3 किलो असे आणून ठेवलं, मग ते त्याच्यातलं बघून बघून मुलं नको म्हणतात आणि ते खराब होतात अक्षरशः. तिथे आपला भरपूर पैसा वेस्ट होतो. गोष्ट आहे लाईट बिलकडे. लाईट बिल सगळ्यांना भरपूर येतो, आम्हाला तर 1000-1500 पर्यंत जातो कधी कधी. तर लाईट बिलमध्ये आपण कुठं सेव्ह करू शकतो पैसे, तर लाईट बिल ज्या रूममध्ये आहात तुम्ही तिथंच हे करा. म्हणजे हे फॅन वगैरे, म्हणजे ज्या रूममध्ये आहात तुम्हाला फॅनची गरज आहे तरच फॅन लावा, नाही तर विंडोज असतात, हे खिडक्या आहे ते असतात, ते ओपन करा आणि तसं ठेवा. त्याच्यानंतर ज्या रूममध्ये आहात तुम्ही तिथंच लाईट ओपन ठेवा. तुम्ही काय करता, भरपूर वेळेस आपण सगळे हे लाईट वगैरे घरातले दिवसाही चालू असतात. आता माझं तुम्ही म्हणाल की चालू आहे, तर ते इथं मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि लाईट इफेक्ट चांगला येतो त्याच्यामुळे. तर मी ज्या रूममध्ये असते तिथंच, आता मी एकटीच असते, मिस्टर बाहेर गेले ड्युटीवर, हे मुलं गेलेत तर मीच असते, त्याच्यामुळे घरातले सगळे लाईट बंद असतात मोस्टली. आणि पाणीचा जो आरो आहे आपल्याला, तोही मध्ये आपण बंद करत राहायला पाहिजे. त्याच्यानंतर जो फ्रीज आहे तोही आपण व्यवस्थित, म्हणजे कंटिन्युअसली चालूच न ठेवता एखादा तास आपण बंदही केला तर चालतो. उन्हाळा नाही आहे, पावसाळा आहे, त्याच्यामुळे एखादा तास तो बंदही राहिला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हाही आपण इस्त्री वगैरे करू तर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. इस्त्री करतानाही लगेच सगळे जे कपडे आहेत ते एकाच टाईमला इस्त्री करून घ्यायचे. बंद चालू करून ते करत राहायचं, त्याच्यामुळे तेवढीच इलेक्ट्रिसिटी आपली वाचते.
काही बचतीचे मार्ग आणि आता आपण कुठं कुठं पैसा वाचवू शकतो, कुठं कुठं पैसा सेव्ह करू शकतो ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही गृहिणी असाल तर सगळ्यात मोठी गोष्ट असते गृहिणींसाठी ते म्हणजे सोनं घेणं. आता तुम्ही 1 ग्राम घेतलं किंवा अर्धा ग्राम घेतलं तर महिन्याला ते बिशी वगैरे पण असते, सुवर्ण योजना वगैरे असतं, तर त्याचंही तुम्ही तिथेही इन्व्हेस्ट करू शकता. एका वर्षात तुम्हाला छान असा एखादा दागिना तयार करून मिळेल. तुम्ही तुमच्यावर लावण्यावर आहे की तुम्ही बिशी कितीची हे करणार आहात. 500, 600, 1000, 2000, 3000, 10,000 इथपर्यंत तुम्ही ते करू शकता. तिथेही तुम्ही छानपैकी पैसे वाचवू शकता. त्याच्यानंतर SIP आहे, PLI आहे किंवा म्युच्युअल फंड वगैरे याच्यामध्येही तुम्ही पैसे गुंतवू शकता किंवा महिन्याची RD तुमच्या मोबाईलवरून तुम्ही करू शकता. जर तुम्हाला असेल तुमच्या महिन्याला म्हणजे 1-2 हजार तर आपल्या साईटला असतात, तर 1-2 हजारची RD केली तर आपलं 5-6 महिन्यात 20-25 हजार रुपये म्हणजे येतात. तुम्ही जशी लावली त्याच्यावर आहे आणि त्याचा व्याजही भेटतो काहीतरी. तर तेही एक चांगली हे आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. भरपूर गोष्टी आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे भरपूर पैसे असेल तर तुम्ही मोठे प्लॉट वगैरे जिथे जागा आहे, गाळा आहे, ह्या गोष्टी घेऊन ठेवू शकता. या गोष्टी आपल्याला आत्ता नाही आठवत, नंतर थोडंसं आपलं वय झालं की नंतर डोक्यात येते की आपल्याकडे एवढा पैसा होता ना, आपण कुठेच इन्व्हेस्ट केला नाही. घरी पैसा ठेवून कधीच नाही ठेवायचा तसा, ते कशामध्ये तरी गुंतवून द्यायचा. तर पैसे वाचवायला शिका आणि हे करायला शिका. त्याच्यानंतर कोणाकोणाला जर हे येत असेल, शेअर मार्केटची आवड असेल, तर तोही एक चांगला मार्ग आहे शेअर मार्केट. तिथे तुम्ही पैसे खूप चांगल्या प्रकारे इन्कम येऊ शकते तुम्हाला, जर तुम्हाला चांगल्यापैकी ते जमलं तर. मार्केटिंगचं वगैरे तुम्हाला नॉलेज पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही त्याचे क्लास पण आहेत, तेही तुम्ही जॉईन करू शकता जाऊन, म्हणजे आजूबाजूला कुठेतरी असेल तर, किंवा ऑनलाईनही भरपूर क्लासेस आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना पहिले त्या गोष्टींचं ज्ञान असायला हवा, नॉलेज असायला हवा, मगच त्या गोष्टींकडे वळा. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.